पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजना ही देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी 2019 पासून राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट बँक खात्यात 3 हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी 2,000 रुपये जमा केले जातात. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला बळकटी देण्यासाठी डिझाईन केलेली असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी प्रणालीद्वारे निधी हस्तांतरित केला जातो. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 20 हप्ते वितरित करण्यात आले असून त्यासाठी एकूण सुमारे 4 लाख कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 20व्या हप्त्याचे वितरण 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, ज्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांना 20,500 कोटी रुपये जमा झाले. काही राज्यांमध्ये जसे की जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड 21व्या हप्त्याचे प्रादेशिक वितरण आधीच झाले आहे. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये 7 ऑक्टोबर 2025 रोजी 8.55 लाख शेतकऱ्यांना 171 कोटी रुपये मिळाले, तर पूरग्रस्त भागांसाठी सप्टेंबर 2025 मध्येही विशेष वितरण झाले. आता संपूर्ण देशासाठी 21व्या हप्त्याची घोषणा झाली असून ती 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोडली जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने 14 नोव्हेंबर 2025 रोजी ही अधिकृत घोषणा केली असून यात सुमारे 9.7 कोटी पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये प्रत्येकी जमा होणार आहेत, ज्यामुळे एकूण 20,000 कोटी रुपयांचा निधी वितरित होईल. हे वितरण ऑगस्ट-नोव्हेंबर चक्रातील तिसरे हप्ते असून डिसेंबर-मार्च चक्रासाठी पुढील हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये अपेक्षित आहे. या घोषणेसोबतच केंद्रीय कृषी मंत्रालयाने पात्र शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आणि अपडेट करण्याचे विशेष आवाहन केले आहे. मंत्रालयाने सांगितले की अनेक शेतकरी अजूनही योजना पूर्णपणे नोंदणीकृत नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे अपडेट न केल्याने लाभापासून वंचित राहिले आहेत. विशेषतः ई-केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर पूर्ण न केलेल्या, आधार बँक अकाउंट लिंक न केलेल्या किंवा जमीन नोंदणी अपडेट न केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने गाव पातळीवर विशेष सॅच्युरेशन कॅम्पेन सुरू केले असून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकद्वारे घरी जाऊन आधार बँक लिंकिंग आणि नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच नो योर स्टेटस फीचरद्वारे ऑनलाईन स्टेटस तपासण्याची सुविधा जोडली गेली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ pmkisan.government.in वर जाऊन अर्ज करावा, जेणेकरून ते 21व्या हप्त्यापासूनच लाभ घेतील. याशिवाय फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी सुविधा सुरू केली असून शेतकऱ्यांना कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSCवर अवलंबून न राहता घरीच केवायसी पूर्ण करता येईल. हे आवाहन शेतकऱ्यांच्या आर्थिक समावेशकतेसाठी महत्त्वाचे असून मंत्रालयाने असेही सांगितले की अपूर्ण नोंदणीमुळे लाखो शेतकरी लाभापासून मुकत आहेत आणि ती टाळण्यासाठी तात्काळ कारवाई आवश्यक आहे. या योजनेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे दुहेरी लाभार्थ्यांचे म्हणजेच डुप्लिकेट बेनिफिशरीजचे नावे योजनेतून काढून टाकण्याची प्रक्रिया. एकाच कुटुंबात पती-पत्नी किंवा इतर सदस्य एकापेक्षा जास्त वेळा लाभ घेत असल्याचे प्रकरणे समोर आल्याने केंद्र सरकारने डेटाबेस क्लीनअप ड्राईव्ह सुरू केली आहे. 2025 मध्ये एकूण 31 लाख शेतकऱ्यांची नावे पडताळणीनंतर काढून टाकण्यात आली असून यापूर्वी 2022 मध्येही 1.72 कोटी अयोग्य लाभार्थ्यांची नावे हटवण्यात आली गेली होती. हे पात्र शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक लाभ मिळवून देण्यासाठी असून 21व्या हप्त्यासाठी ही छाननी पूर्ण होत आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण झालेली असली तरी काही शेतकऱ्यांच्या हप्त्यांमध्ये उशीर होण्याची शक्यता आहे, कारण आधार आणि बँक मॅचिंगमुळे अडचणी येत आहेत. सरकारने स्पष्ट केले की अयोग्य लाभ घेतलेल्या रकमेची वसुलीही होऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पात्रता तपासावी. पीएम किसानच्या पोर्टलवर जाऊन बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडावा, आधार किंवा मोबाईल नंबर टाकावा आणि डेटा मिळवावा. जर नाव नसेल तर तक्रार नोंदवावी किंवा CSC केंद्रावर जावे. पीएम किसान योजनेची सुरुवात शेतकऱ्यांच्या मागणीविना झाली असली तरी ती शेतकऱ्यांना थोडेसे आर्थिक पाठबळ देते. मात्र शेतकऱ्यांची खरी मागणी ही शेतमालाला हमीभाव, स्थिर आयात निर्यात धोरण आणि MSPवरची तटबंदी आहे. यंदाच्या खरीप हंगामात मका, सोयाबीन, कापूस आणि तूरसारख्या पिकांना हमीभावापेक्षा खाली येण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, ज्यामुळे 2,000 रुपयाचा हप्ता अपुरा पडतो. तरीही ही योजना शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरते आणि सरकारने तिच्या विस्तारावर भर दिला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की शेअर कराव्यात. तुम्हाला हप्ता महत्त्वाचा वाटतो की हमीभावाची मागणी प्राधान्य? आणि ई-केवायसी पूर्ण करा, जेणेकरून 19 नोव्हेंबरला तुमचे खाते भरले जाईल.